रामकृष्ण हरी. आज आपल्या समोर ज्ञानोबा तुकाराम हा बोल कसा वाजवायचा आणि कुठे वाजवायचा हे तुम्हाला सांगणार आहे. ज्ञानोबा तुकाराम हा बोल 4 मात्रेचा आहे आणि तो व्यवस्थित आपल्याला पाठांतर करायचा आहे. तो बोल कसा आहे तो आज तुमच्या समोर आज सांगणार आहे. धिन धाग धाग धिन ताग ताग धिन धाग धिन ताग ताग. जसं या पद्धतीमध्ये मी तुमच्या समोर म्हणून दाखवतो आहे त्या पद्धतीमध्ये आपल्याला टाळीमध्ये म्हणायचं आहे. कसं म्हणायचं आहे? धिन धाग धाग धिन ताग ताग धिन धाग धाग धिन ताग ताग. या पद्धतीमध्ये आपल्याला टाळीमध्ये म्हणायचं आहे आणि ही मात्रा आपली चुकली नाही पाहिजे आणि या मात्रेमध्येच आपला बोल वाजला पाहिजे. आता तुम्हाला बोल सांगतो कसा वाजवायचा आणि तो कसा वाजतो, स्पीड मध्ये सुद्धा कसा वाजतो. या पद्धतीमध्ये बोल वाजवतो आणि तो एक ना एक शब्द आता मी तुम्हाला सांगतो. धिन धाग धाग. धिन कसं वाजवायचं? एकूण 4 बोटाने आघात करायचा शाईवर 4 बोटाने आणि एकूण ग वाजवायचा. काय वाजवायचं? ग. तर त्या पद्धतीमध्ये आपल्याला धिन शब्द निघतो. काय निघतो? धिन हा शब्द निघाला. धिन धिन. धाग. धा शब्द कसा आहे? एकूण शाईकून थाप आणि इकडून ग दोन्हीचा आघात एकत्र करायचा आहे. धिन धा. लक्षात घ्या धिन कसं वाजवतो आणि धा कसा वाजवतो. धिन हे 4 बोटाने आपल्याला शाईवर मध्यभागी आघात करायचा आहे किंवा एका बोटाने सुद्धा वाजविला जातो. एका बोटाने सुद्धा कसा? ह्या अंगठ्याच्या शेजारचं बोट तर्जनीने शाईवर असा आघात करायचा आणि एकूण ग वाजवायचं. काय वाजला? धिन. आणि त्याच्यापेक्षा जर आपल्याला हे एक बोटाने अवघड जात असेल तर 4 बोटाने आघात करायचा. काय वाजवायचं? धिन धा. एकूण ग आणि एकूण थाप. धिन धा ग. एकूण धुमाकून वर वाजवायचा. ग धिन धा ग धा ग. परत धिन धा ग. ता हे शब्द दोन्ही कोण वाजवायचा आहे. शाईकून आणि धुमाच्या आतमध्ये. धिन ता ग ता ग. काय वाजवायचंय? धिन ता ग ता ग. धिन धा ग धा ग. धिन ता ग ता ग. धिन धा ग धा ग. धिन ता ग ता ग. या प्रत्येक शब्द तुम्हाला व्यवस्थित सांगितलं जाईल पण जसे शब्द सांगितले त्या पद्धतीमध्ये आपण रियाज करायचा आहे. धिन कसं वाजवायचं आताच तुम्हाला सांगितलं आहे. धा हे दोन्ही कोण वाजवायचं आपल्याला. धा एकूण वर आणि एकूण थापेत. धा धिन धा ग धा ग. धिन धा ग धा ग. आणि या बोलामध्ये कुठे वाजवायचा? ज्ञानोबा तुकाराम. ज्यावेळेस आपण दिंडीमध्ये चालत असतो त्यावेळेस ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम या ठिकाणी आपल्याला हा बोल वाजवायचा आहे. ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम. या ठिकाणी बोल लावायचा आणि बोल लावत असताना सुद्धा आपल्याला आतमध्ये दुसरा बोल लावायचा आहे. ज्यावेळेस
धिन धा ग धा ग धिन ता ग ता ग. हे शब्द वाजत असताना ता ग झाल्यानंतर आपल्याला दुसरं वाजवायचंय, दुसरा बोल लावायचा आहे. तो बोल कसा लावायचा हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे. घिन धागिन धा धागिन धागिन ता धागिन धागिन धा. तो बोल कसा आहे? घिन, घी धूमपानाच्या वर वाजवायचा आहे घी, आणि न 3 बोटाने वाजवायचा आहे. घिन काय वाजवायचं आहे? घिन घिन धागिन घिन धागिन. धा हे दोन्ही कोण वाजवायचंय आणि ग घी परत वर वाजवायचंय. घिन धागिन धा धा, आणि घिन धागिन धा धा. जसे घिन धागिन धा धा. घिन 3 बोटांनी न वाजवायचंय. घिन धागिन घिन धागिन धा धा. घिन धागिन धा धा. हे शब्द स्पष्टपणे लक्षात राहिले पाहिजेत. आणि ज्यावेळेस आपण बोल वाजवतो धिन धा ग धा ग धिन ता ग ता ग, यामध्ये ग ता ग झाल्यानंतर हा बोल आपल्याला नंतर लावायचा आहे. तो बोल कसा वाजतो तुम्हाला सांगतो आता. लक्ष द्या, दोन्ही बोल सोबत वाजणार आहे. बोल कसे वाजतात आणि रियाज कशा पद्धतीमध्ये आपल्याला करायचा आहे हा तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगत आहे. तर तुम्ही लक्षपूर्वक हा बोल ऐका, टाळीत पाठ करा आणि तसा वाजवण्याचा प्रयत्न करा. आता तुम्हाला सांगतो. ग धा ग धिन ता ग ता ग धिन धा ग धा ग धिन ता ग ता ग. घिन धागिन धा धागिन धागिन धा. घिन धागिन धा धा घिन धागिन धा धा. धा ग धा धिन ता घिन ता धिन धा धा ग धिन ता घिन ग धा. या पद्धतीमध्ये आपल्याला रियाज करायचा आहे. आणि रियाज करत असताना सुद्धा मन मोकळेपणाने हा रियाज केला पाहिजे. आणि या रियाज करत असताना प्रत्येक शब्दाना शब्द हे आपण लक्षात घेऊन, आणि रियाज कमीत कमी एका बोलाचा रियाज आपण 1-1.5 तास आपल्याला एका बोलाचा रियाज झाला पाहिजे. त्या पद्धतीमध्ये आपल्याला पकवाज वाजवायला बी सुद्धा आपल्याला लवकरात लवकर आपण शिकू शकतो. त्याच्याकरता आपण काय केलं पाहिजे की रियाज हा महत्त्वाचा आहे. आणि हा रियाज करत असताना आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता कैवल्य मृदंग क्लासेस या चॅनलला लाईक, कमेंट व सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला अवश्य भेट द्या. रामकृष्ण हरी.